श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेड चा 2026 चा 23वा नामस्मरण चातुर्मास आणि या 23व्या नामस्मरण चातुर्मासामधला आजचा नामस्मरण दिन क्रमांक 1 आषाढ शुद्ध एकादशी देवशयनी एकादशी दिनांक 25 जुलै 2026 या कार्यक्रमांतर्गत नित्याच्या सद्ग्रंथ वाचनामध्ये श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी निरूपित केलेलं जे एकनाथी भागवत आहे त्या भागवतातल्या 10व्या अध्यायाला आज आपण प्रारंभ करत आहोत. गेली 2 वर्ष सद्गुरुनाथांच्या आणि शांती ब्रह्मनाथांच्या आशीर्वादाने आपण 9 अध्याय माझ्या अल्पबुद्धीला जसे सुचले तसे मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी म्हणत असताना हा व्याकरणातला मी आहे. खरं म्हणजे त्यांनी जे सुचवलं, त्यांनी जे बोलवलं ते आपल्या पुढे मांडलं. आज त्यांच्या कृपेने आज आपण एकनाथी भागवतातल्या 10वा अध्याय सुरू करत आहोत. यासाठी उपस्थित माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या निरूपण सेवेला सुरुवात करतो. या निरूपण सेवेला सुरू करत असताना गेली इतकी वर्ष सद्गुरूंची कृपा काय असते ही आपण पाहत होतो, अनुभवत होतो. पण खरोखर नाथांच्या या भागवतामुळे नाथांचं आपल्या सद्गुरूंवर असलेलं प्रेम आणि आपल्या सद्गुरूंच्या प्रेमापोटी नाथ महाराज जे जे काही आपल्याला आतापर्यंत सांगत होते त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाची जी अनुभूती सद्गुरूंच्या बद्दलची होती ती त्यांनी आपल्याला सांगितली. आणि ती सगळी अनुभूती आपण श्रवण करत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कितीतरी वेळा हे चमकून गेलं की अरे हे तर मलाही अनुभवायला, हे तर मलाही पाहायला मिळालं, की मी पण अनुभवलंय. आणि त्याच्यासाठी जर मी काही केलं असेल तर असं कोणतं साधन मी खरं म्हणजे केलंय आतापर्यंत, कोणती तपश्चर्या मी केली, तेव्हा असं लक्षात येतं की आपण फार काही विशेष साधन केलेलं नाही. पण सद्गुरू आपल्याला कसे सांभाळतात हे या सगळ्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं सूत्र जर काही असेल तर नाथांचं आपल्या सद्गुरूंवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमातून त्यांच्या व्यक्तिगत साधनेतून त्यांना जे सद्गुरू कळाले. आपण आतापर्यंत 9 अध्याय पाहिले. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीच्या 15 ते 20 ओव्या 31 अध्याय आहेत एकूण. त्याचा 10वा अध्याय आपला सुरू आहे. 9 अध्यायालाच आपल्याला 2 वर्ष झाली संपायला. ही केवढी विलक्षण कृपा आहे. आणि त्या प्रत्येक ठिकाणी ते सांगतात, नाथ महाराज स्वतः एवढा ब्रह्मज्ञानी असलेला पुरुष म्हणतो की मला काहीच ज्ञान नाही. माझे सद्गुरूच सगळ्या ओव्या करून घेतात, माझे सद्गुरूच माझ्याकडनं लिहून घेतात, तेच मला सांगतात. आणि त्याचं श्रेय मात्र देण्यासाठी माझं नाव पुढं करतात. हे सद्गुरूंचं मान. आणि हे सगळं पाहत असताना आपण लगेच आपल्या प्रपंचाकडे येतो, कारण आपला मूळ व्यवसायच तो आहे, आपला मूळ धंदाच तो आहे, नाही का? पण त्या धंद्यामध्ये सुद्धा आपल्याला जाणवते की आपल्याला सुद्धा त्यांनी किती कृपा केली या प्रपंचाच्या कार्याचा. तुला असं पाहिजे का, तुला असं पाहिजे का, चातुर्मास करतो का, नवीन घर देतो. मग नवीन घर देतो म्हणून चातुर्मास करतोस का, कसंही कर पण चातुर्मास करतो का, तर नवीन घर देतो. एवढी कृपा आहे, नाही का? 22 चातुर्मास होणं सज्जनो, नामाला माणसं येणंच कठीण आहे. नामाचं प्रेमच उत्पन्न. महाराजांचं फार सुंदर बोलले की भगवंताचं नाम मुखामध्ये येणं हीच खरी भगवंताची कृपा आहे.
आणि आज इतके लोक इतक्या वर्षापासून येत आहेत. हे सामान्य माणसाचं कामच नाहीये, हे माणसाचं कामच नाही, हे संतांचं सद्गुरूंचं कार्य आहे. त्यांच्या प्रेमापोटी आपण इतके आलो. 9व्या अध्यायामध्ये, विशेषतः 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये आपण आपल्या सगळ्यांना चांगलं स्मरत असेल. मला अंजली मॅडमनी सांगितलं, आम्हाला सगळं माहिती आहे, पुन्हा जास्त काही हे सांगू नका. 7व्या 9व्या अध्यायात काय झालं, पुढे चला. मला आवडलं. पुन्हा तेच चॅप्टर कशाला घ्यायचं, नाही का? शिक्षक सुद्धा पहिल्या लेक्चरला गेले की मागच्या लेक्चरचं सांगत असतो, अर्धा पिरियड त्याच्यात घालतो. चांगल्या हुशार विद्यार्थ्यांना काय मागच्या पिरियडमध्ये ते पुन्हा आता हेच. मला आवडलं. म्हणजे मी असं स्मरण करतो आता, असं समजून घेतो की 8व्या आणि 9व्या अध्यायातलं सगळं तुम्हाला चांगलं स्मरत आहे. थोडंसं आठवण करून देतो तरी पण मला माहिती आहे हे झाल्यावर एकदम अंजली मॅडम का आम्ही सगळे असंही म्हणणार आहे नाही. आपण एका कुटुंबातले आहोत म्हणून हा मोकळेपणा. तर गेल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की भगवान गोपाल कृष्ण त्यांच्या प्रिय सखा उद्धवाला सांगतायत ज्ञानभर. हा 11दश स्कंद फार महत्वाचा आहे. भागवतामधल्या सगळ्यात प्राणप्रिय जर असेल भगवंताला तर हा 11दश स्कंद आहे. आणि तोच नाथांना आवडला. आणि केवळ 11दश स्कंदावर नाथांनी सगळी ही निरूपण टीका केलेली. अप्रतिम आहे बरं आपलं. आणि सगळं याच्यात ज्ञानच आहे. ज्ञानाचाच 11दश स्कंद. याला एकाकार टीका सुद्धा म्हणतात. एकनाथांनी लिहिलं म्हणून एकाकार टीका दुसरं त्याचं नाव. आणि पुन्हा मला नाथांच्या विषयी किंवा भगवान गोपाल कृष्णाच्या सख्यत्वाविषयी बोलल्याशिवाय राहत नाही. शेवटी ना माणूस सज्जन हो, प्रेमाशिवाय तर काहीच नाही. भक्ती म्हणजे काय हो, प्रेमाचा सर्वोच्च बिंदू, सर्वोच्च पातळी प्रेमाची जेव्हा गाठली जाते की जिथे काहीच राहत नाही, शुद्ध प्रेम आहे. विशुद्ध प्रेमाचा जर काही असेल त्याला भक्ती असं म्हणतात. प्रेमाचा सर्वोच्च बिंदू. आणि ते प्राप्त करून घेणं विषय असा आपला सुरू होता की मागचा जो अध्याय आपण पाहिला त्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्ण आपल्या प्रिय सख्याला, मला सखा म्हणतात की काय भाग्य असेल त्या उद्धवाचं, काय भाग्य असेल त्या अर्जुनाचं, नाही की त्याला बिलगावं वाटतं. कोणाला? देवाला. कोणाला? उद्धवाला. उद्धवाच्या मागे लागतो. आपल्या मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं सख्य भक्ती म्हणजे काय असते हो, की भगवंतांनी नवीन पोशाख शिवावा आणि उद्धवाच्या मागे लागावं की माझा ड्रेस घालणं, माझा पोशाख घालणं. तो म्हणला नाही बाबा, तू द्वारकाधीश आहे, तू भगवंत आहे, तुझा पोशाख मी नाही. या दालनातनं त्या दालनात उद्धव पळतो आणि भगवान गोपाल कृष्ण त्याच्या मागे पळताय. माझं घालणं पोशाख, माझा घालणं पोशाख. काय प्रेम असत. जेवताना भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला भरताय. मला सांगा, भक्तांनी भगवंताला भरवावं का भगवंतांनी भक्ताला भरवावं असायचे? काय प्रेम असेल. या नुसत्या प्रेमाच्या कल्पनेने जर आपल्या डोळ्यात अश्रू येत असेल, आपलं अंतःकरण भरून जर येत असेल, तर त्या ज्यांनी हे प्रेम अनुभवलं, ज्यांनी हे प्रेम दिलं ज्या भगवंतानी, त्यांची काय अवस्था असेल. नवे या प्राप्तीसाठीच हा चातुर्मास किंवा हे जे सगळं चाललंय ना सज्जन, हे त्याच्या. आणि आजच्या सगळ्या सुरुवातीच्या मला तर वाटतं 2ही ओव्या होतात की नाही, इतका सुंदर विषय आता या 10व्या अध्यायामध्ये. सुरुवातच तशी गोड आहे फार. मी तुम्हाला आठवण करून देतो की भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतायत. कोणाची कथा सांगतायत? अवधूत आणि यदू. यदू कोण आहे? यादवांचा पूर्वज. आणि भगवान सांगतात की अरे हा आपला पूर्वज आहे. याला भगवान दत्तात्रय अवधूत येऊन सांगतायत मी 24 गुरु कोणते केले आणि कशासाठी केले. म्हटलं तुम्हाला आपल्याला सगळ्यात मोठं जर काही असेल ना सज्जन हो, तर आजच्या काळामध्ये सोप्या भाषेत आपल्या मराठीत पॉझिटिव्ह थिंकिंग शिकणंच फार गरजेचं. अजगरासारख्या प्राण्याकडून काय शिकावं? काय पडलाय अजगरासारखा, एवढंच आपल्याला माहिती. इतकी विटंबना त्या अजगराची. पण त्या अजगरामध्ये सुद्धा अवधूत यदुराजाला सांगतात की त्याच्याकडनं मी काय शिकलो. सगळं प्राप्त झालेलं आहे, पोट भरलेलं आहे, भरपूर शक्ती आहे, तरी शांत पडलेला आहे अजगर. आपण त्याला आळशी समजतो. पण सज्जन हो, अवधूत सांगतात यदुराजा याच्याकडनं
अजगराकडनं मी हे शिकलो की सगळं प्राप्त झालेलं आहे, पूर्ण शक्तिमान आहे तो, पण निवांत आहे. आयुष्यात निवांतता किती गरजेची आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती. आज आपल्याकडे सगळं आहे, 3-3 सेकंड होम, थर्ड होम, फोर्थ होम, 3-3, 4-4 फोर व्हीलर्स आहेत, सगळ्या रूम एसी करायच्यात आता, झालेल्याच आहे. पण तरी म्हणले एक गोष्ट नाही वाट, काय? समाधान नाही. ती निवांतता, ती शांती, हे सगळं केव्हा सज्जनो प्राप्त होईल? ते मिळवण्याचा मार्ग. म्हणून त्या अजगराकडनं असे वेगवेगळे 24 गुरु मी सगळे सांगत बसणार नाही. ते सगळे 24 गुरूंना अवधूतांनी गुरु केलेले, सद्गुरु नाही. कंसात हे वाक्य लक्षात ठेवा. नाही तर मग महाराज आता तुमचा घेतला, यांचा अनुग्रह घेऊ का? त्यांचा अनुग्रह वेगळा, गुरु करणं वेगळं. सज्जनो, व्यवहारामध्ये आपल्याला बहुतेक गोष्टी शिकत असताना आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. पैसे देऊन आपण ते मार्गदर्शन आजकाल घेतो. म्हणजे या व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अतिशय आनंद मिळवायचा असेल, अतिशय समाधान मिळवायचं असेल, पूर्ण काम फत्य करायचं असेल, तर गुरुची आवश्यकता व्यवहारामध्ये जर आहे. जीवनातलं परमोच्च ध्येय गाठायचंय, सर्वोच्च मूल्य तुम्हाला गाठायचंय, मग त्या ठिकाणी तुम्हाला तशा एका समर्थ असलेल्या सद्गुरूंची गरज असते. आणि अजूनही काही सज्जनो की मानवी जीवनामध्ये आपण मनुष्य म्हणून जेव्हा जन्माला पहिल्यांदा येतो, तेव्हा आपली प्रारंभिक अवस्था ही प्राण्यांसारखीच असते. फार काय सांगू, तर ही प्रारंभिक अवस्था शब्द काढून टाकावा. अंत काळापर्यंत, म्हणजे आता आपल्या नांदेडच्या भाषेत घाटावर सगळं गेलेलं आहे तोपर्यंत सुद्धा प्रारंभिकच अवस्थेत येत आपण. प्राण्यासारखी अवस्था आहे आपली, प्राण्यांसारखी. आहार विहार सगळ्या प्रकारच्या वासना विकार हे प्राण्यांसारखेच माणसाचे असतात. देहाच्या मनाच्या सवयी, भाषा, जीवनातली ध्येय, ह्या सगळ्या गोष्टी, अगदी मुख्य तुम्हाला सांगायचं म्हणजे मानवी जीवनाचं ध्येय सुद्धा आपण दुसऱ्याकडनंच शिकतो. म्हणून इतक्या वेळेला इतक्या ठिकाणी आपल्याला गुरूंची आवश्यकता पडते. आणि मग हे सगळं दुसऱ्यांकडे शिकत असताना परमार्थ मार्गामध्ये सद्गुरूंची जेव्हा आपल्याला गाठ पडते, त्यांचं मार्गदर्शन मिळतं, आणि त्या मार्गदर्शनाने आपला साधन प्रवास जो आहे आपल्या ध्येयाकडे जाणारा सज्जन हो, तो सुखकर होतो, सुलभ होतो. त्याच्यासाठी लागणारा काळ सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, सद्गुरूंनी दिलेल्या साधनाने, त्यांच्या कृपाशीर्वादाने या सगळ्या गोष्टी फार कमी काळामध्ये नवे जे कार्य जन्मोजन्मी आपल्याकडनं होणं शक्य नसतं, समर्थ सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने एका जन्मामध्ये ते प्राप्त होऊन जातं. एवढं त्या सद्गुरूंचं महत्व नाथ महाराज या आपल्याला 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये सांगत असतात. याचं कारण सज्जनो असं आहे, दोन सिद्धांत दोनच सांगतो. एक, अध्यात्म हा शब्द आधी आणि आत्म असा आहे. तेव्हा आत्म्यासंबंधीचा विचार करत असताना दोनच सिद्धांत, फार अवघड नाही, शक्य झाले लक्षात ठेवा, नाही झाले तर काही अडत नाही. आत्मा हा अतिसूक्ष्म आहे आणि त्याचं साधन देखील तितकंच सूक्ष्म आहे. हे कशासाठी मी तुम्हाला सांगतोय, तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये देहबुद्धी नष्ट करून याच देहामध्ये आत्मबुद्धी निर्माण करायची, उत्पन्न करायची. पुन्हा एकदा सांगतो, मग देहबुद्धी म्हणजे काय, ती कशाशी निगडीत आहे,
तर पहिली गोष्ट, अगदी जन्म झाल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत तुमची माझी निशंक अशी भावना आहे की मी म्हणजे देह आहे, बस. मग या देहाला धरून जे जे मी काही करायला जातो, पाहायला जातो, समजतो, उमजतो, ही सगळी देहबुद्धी आहे. आणि इथेच आपला रस्ता चुकतो, इथे आपला घात होतो. सद्गुरू सांगतात, नवे नवे, हा मागे विषय आपण बोललेला असू कदाचित, भारतीय संस्कृतीमध्ये ज्या दोन व्यक्तींना, ज्या दोन विभूतिमत्वांना, व्यक्ती म्हणणार नाही, विभूतिमत्वांना आपण सर्वश्रेष्ठ स्थान दिलं, ते एक भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण. ते भगवान राम जेव्हा वशिष्ठ ऋषींकडे जातात वयाच्या 16व्या वर्षी, तेव्हा पहिला प्रश्न वशिष्ठ ऋषी त्यांना विचारतात, तू कोण आहेस? ते हात जोडून खाली वाकून नमस्कार करून सांगतात, मी दाशरथी राम आहे, दशरथाचा पुत्र. आणि तिथून योग वाशिष्ठ्याला प्रारंभ होतो, तो ग्रंथ निर्माण होतो. प्रभू राम परमात्म स्वरूप असलेला नवे नवे परमात्माच रामाचा देह, मनुष्य देह धारण रामरूपी करून येऊन रामाचा देह धारण करून येतो. आणि तो स्वतः समजत असतो की मी राम आहे, मी दशरथाचा मुलगा आहे. आणि योग वाशिष्ठ्यामध्ये वशिष्ठ ऋषी सांगतात की तू दशरथी राम नाही आहेस, तू ब्रह्म आहेस. हा अवतार त्रेता युगामध्ये होतो. आणि द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्ण येतात आणि ते जेव्हा सांदीपणी ऋषींच्या आश्रमात जातात तर ते स्वतः सांगतात की मी ब्रह्म. हा दोन अवतारांमधला फरक आहे. आपण देह स्वतःला जे समजतो, सद्गुरू आपल्याला सांगतात की अरे तू हा देह नाही आहेस, ही देहबुद्धी ठेवू नकोस, मी आणि माझं हाच विषय 10व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रारंभाला येणार आहे, त्याची ही प्रस्तावना आहे. म्हणून आपलं सध्याच, मी तुम्हाला सांगितलं की आत्मा अतिसूक्ष्म आहे, त्याच्याकडे जाणारं साधन सुद्धा सूक्ष्म आहे. आणि दुसरा सिद्धांत मला तुम्हाला सांगायचा आहे की आपलं मन हे कायम जडामध्ये, दृश्यामध्ये गुंतलेलं आहे, स्थूलामध्ये गुंतलेलं आहे. जेवढं दिसतं तेच खरं. आणि त्याच्यामुळे मी, माझं, मला सुख झालं पाहिजे, या देहाला सुख मिळालं पाहिजे. किती किती मी तुम्हाला सांगू की आपण सगळे या देहाला ईश्वर समजून वागत असतो. नाही आपल्याला गुड नाईट शिवाय झोपच येत नाही, पौर्णमास असल्याशिवाय जमतच नाही, तिथं कधी फॅन लावल्याशिवाय झोपत नाही. काय महात्म्य त्याच्यात, किती अधीनता. महाराज काय म्हणाले, ज्याच्या गरजा कमी आहे ना तो खरा श्रीमंत आहे. पूज्य श्री प्रल्हाद महाराजांची कथा मी तुम्हाला कितीदा तरी सांगितली. अंबडवरून निघाले, वैशाख महिना होता, 3 दिवसाचा रामकार्यासाठी अंबडला गेले. ज्या देशमुखांच्याकडे, ज्या कुलकर्ण्यांकडे राहिले त्यांच्याकडे ते छपरी पलंग उंच, त्याच्यावर एवढी 6 इंच गादी, मऊ, त्याच्यावर सुंदर महाराज आले म्हणून बेडशीट वगैरे घालून त्यांनी सद्गुरूंची सेवा. महाराज छान. अंबडवरून निघाले, दुपारी वैशाख महिना होता, दुपारचा प्रसाद झाला. महाराज अंबडवरून जालन्याला यायसाठी निघाले. विनायकराव मामा गाडी चालवत होते. 2:45 वाजले होते, 2:45-3चे. वैशाख महिना, मे महिन्यात ऊन सज्जन हो, अगदी मध्यभागी, म्हणजे जालना आणि अंबडच्या मध्ये कोणतं गाव नको, 10-20 किलोमीटरवर अशा ठिकाणी गाडी फेल पडली, फेल झाली. विनायकराव मामा प्रकाश मामा बरोबर होते. विनायकरावांनी उतरलं, पाहिलं गाडीला काही सुरू करता येतं का, करता आली नाही. महाराजांच्या जवळ, महाराज गाडी थोडी बंद, मी दुरुस्त करून आणतो, तोपर्यंत आंब्याच्या झाडाखाली बसता का तुम्ही? हो म्हणजे. भोजन प्रसाद झालेला होता, दुपारची वेळ होते. आंब्याच्या झाडाखाली वैशाख महिन्यामध्ये नांगरून ठेवलेलं शेत होतं, ढेकळाशी एवढाले होतं. महाराज जप करता करता प्रकाशराव, प्रकाश अरे उपर्ण टाक, म्हणजे ढेकळावर उपर्ण टाकलं, अशी हात घेतला, शांत झोपले.
काल रात्री प्रकाशराव म्हणाले, पाहिलं की काल रात्री आंबोळला त्या गादीवर एवढ्याच शांतपणे झोपले होते, आता ढेकळावर सुद्धा तेवढेच शांतपणे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. सज्जनो, हे शिकायचंय. एकदम आपल्याला साधेल का? अभ्यासाने साधेल, निश्चित साधेल. एकदम नाही साधेल, हळूहळूच. आणि किंवा हळूहळू साधलेलंच बरं आहे. की 6 ड्रेसवरून 2 ड्रेसवर आपल्याला प्रवास करता आला पाहिजे. 2-2, 3-3, 6x6च्या बॅगा. नवरा म्हणजे ओझेवाला हो, सॅक मध्ये करता आलं पाहिजे. ज्याला म्हणून म्हटलं, ग्रॅज्युएशन झाल्यावर नर्मदा परिक्रमा जर करता आली किंवा मुलाला करायलाच लागली, ती जर केली ना, तर त्याला कळेल की किती कमी वस्तूंमध्ये आपण राहू शकतो आणि ती नर्मदा मैया आपल्याला कधीच उपाशी ठेवत नाही. म्हणजे आपण काहीही नाही केलं. अर्थात पुन्हा याच्याकडे निगेटिव्ह यांनी पाहू नका. काहीच न करून प्राणी, याचा अर्थ त्यांनी कर्म करू नये असं बिलकुल नाही. नाही तर पुरोगामी बुद्धिवादी लोक म्हणतात की संतांनी समाजाला आळशी बनवलं, संत निष्क्रियता शिकवतात. असं बिलकुलच नाही. समर्थ भगवान गोपालकृष्ण सगळे कर्मवादी, सगळे संत कर्मवादीच आहेत. सगळे विषय असा सुरू होता की आपलं मन जडामध्ये गुंतल्यामुळे सूक्ष्म साधनामध्ये ते एकदम स्थिर होत नाही. म्हणून पुन्हा महाराजांचं बोधवचन आठवतं. ते काय म्हणजे, तुम्ही कसेही असा, त्याच्या पुढे म्हणजे कसं का होईना पण नाम घ्याच, अखंड नामामध्ये राहण्याचा अभ्यास करा. एकदम साधणार नाहीच. आणि महाराजांना ते अपेक्षितही नाही. आणि महाराज एवढंही म्हणाले की डॉक्टर सुद्धा 103 डिग्री ताप असेल तर तो काही एकदम 99 कधीच करत नाही. म्हणा किती हुशार, किती पॉवरफुल गोळ्याची ज्ञान आणि माहिती त्याच्याकडे गोळ्या असल्या तरी तो देत नाही. म्हणाले 103, 102, 101 असा करत करत तो 99. आणि ते प्रकृतीच्या दृष्टीने योग्य असणं. भली भली मोठ्या रागीट माणसं जेव्हा महाराजांच्या संगतीत, म्हणजे नामाच्या संगतीत जेव्हा येतात ना सज्जन, हळूहळू हळूहळू शांत होतात. आणि ते त्यांना कळतं. मग बायकोला सांगतात, आता बदललो की नाही मी पहिल्यापेक्षा, मोठं सर्टिफिकेट पद्मश्री घरूनच. तेच खरंय, ते सत्य आहे. बरं, हा विनोदाचा भाग सुद्धा. ज्याची बायको म्हणेल की माझा नवरा साधू आहे, तो खरा साधू आहे असं बाबा नेहमी सांगायचे. पण त्या सर्टिफिकेटला किंमत आहे. लक्ष्मीचं स्थान अनन्य आहे. आई असेल तर आईच्या परवानगीशिवाय आणि बायकोच्या परवानगीशिवाय सर्वोच्च असलेला संन्यास, म्हणजे गृहस्थाश्रमातला सर्वोच्च, तो सुद्धा घेता येत नाही. आधी आई आणि मग आपल्या बाई, या दोघांच्या परवानगीशिवाय संन्यास सुद्धा नाही. एवढं अनन्य साधारण महत्व त्या माऊलीला दिलेलं आहे. गृहिणी की जिचं कायम ऋण आपल्यावर आहे, एवढा उत्सव सुरू झालाय आज महाराजांच्या कृपेने. आज झालंच पाहिजे. त्यांच्याशिवाय काय नाथ महाराजांना एक गाव विचारलं, तुम्ही अवश्य लीला गोळेंची ती कादंबरी वाचा, शांती ब्रह्म नावाची. त्यांनी फार सुंदर कादंबऱ्या लिहिलेल्या. लीला गोळे आता जवळ 94-95 वर्षांच्या असतील. नरसिंह मेहता, तुकाराम महाराज, नाथ महाराज, अशा अनेक संतांवर लीला गोळेंनी फार अप्रतिम कादंबरी. शांती ब्रह्म नावाची नाथांच्या जीवन चरित्रावरची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये ते विचारतात, एका ठिकाणी सांगतात की नाथांना विचारलं, नाथ अत्यंत प्रेमाने आणि कृतज्ञतेने म्हणाले की माझा परमार्थ, केवळ प्रपंचच नाही म्हणाले, तर माझा परमार्थ गिरिजेमुळे कळसास दिला. गिरिजेमुळे कळसास नाही. आपला विषय असा सुरू झाला होता की आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला काय सांगायचं, आपण कशासाठी एकत्र आलो, कशासाठी चातुर्मास, कशासाठी सद्ग्रंथ वाचन आणि कशासाठी नाथ भागवत आहे. इथून आजच्या विषयाला आपल्याला सुरुवात करायची. एवढी 24 गुरु अवधूतांनी यदुराजाला सांगितले. इतका सुंदर प्रसंग आहे की अवधूत म्हणाले, आता माझं सांगणं झालं. आणि हे कोण सांगताय कथा? कृष्ण, भगवान कृष्ण सांगतायत. कोणाला सांगतायत? उद्धवाला सांगतायत. कोणाची कथा? अवधूताची, यदुराजाची. यदुराजा कोण आहे? यादवांचा पूर्वज आहे. का सांगतात? अरे हा आपला पूर्वज आहे. हा कोणत्या मार्गाने गेला, हा काय होता ना. आपल्याकडे जे श्राद्ध पक्ष कर्म आहे ना, तिघांची नावं तरी लक्षात ठेवा. कोणा? आजोबा,
वडील आजोबा पणजोबा यांची खरी. म्हणजे आपण कोणत्या कुळातून आलो, त्यांचं कर्तृत्व काय आणि आपण कसं वागलं पाहिजे, निदान पक्ष आणि श्राद्धाला 2 वेळा जरी आठवण केली तरी आपल्या मनावर अतिशय आदर्श असे संस्कार. मी या कुळातला, मी असं वागता कामा, मला असं वागायचं नाही. भगवान गोपालकृष्ण तो यदुराजाचा जो प्रसंग आहे सज्जन, शेवटचा प्रसंग आहे. यदुराजाला अवधूत म्हणतात 9व्या अध्यायामध्ये, या अवधूता, नाही माफ करा, यदुराजा झालं का समाधान? आता सगळं सांगितलं मी तुला की मी इतका शांत कसा आहे, मी इतका निस्संग कसा आहे, मी इतका निर्मोही कसा, मी इतका आनंदी कसा आणि इतका विरक्त कसा आहे, याची कथा तू मला विचारली म्हणाले. आणि मी तुला सांगितलं की हे मी बाहेर पाहत गेलो, इतके मला हे भेटले, गुरु भेटले. म्हणजे प्रपंचातल्या अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला गुरुत्व शोधता येतं. हे सगळ्यात महत्वाचं या 9व्या अध्यायाचं नाथांचं जे सांगणं आहे की तुम्ही प्रपंच करत असताना बघत राहा, बघत राहा. काय मी तुम्हाला सांगतो, खूप गोष्टी खरंच शिकण्यासारख्या असतात. गुरुत्व, मी कस्तुरी काकूंकडे राहतो, चंद्रशेखरच्या आई, किराणा न्यायचा, 91 सालची गोष्ट. नानांबरोबर जाऊन किराणा आणला की ते त्यावेळेला ते पेपरमध्ये शेंगदाणे हे बांधून द्यायचे, तेव्हा काही कॅरी बॅग नव्हत्या. आणि मग ग्रुप बॉन्डचा डबा चहाचा यायचा तो एक, मग काही असे जाड डबे असायचे की त्याच्यात चहा पावडर आमचं. आलेल्या सगळ्या पेपर्सच्या घड्या व्यवस्थित करायच्या, आलेल्या प्रत्येक मेला असलेला दोरा काढून एक कागद घेऊन त्याच्यावर गुंडाळून ठेवायचा, दोऱ्याला दोरा लावून मोठा दोरा तयार करून ठेवायचा. मी नवीन होतो, 23-24 वर्षांचा, इथे शिक्षण झालं नव्हतं. बघून हे कामाला येत असतं, म्हणजे दोरा राहू द्या, पुन्हा केव्हा तरी लागतं. ग्रुप बॉन्डच्या चहाच्या पॅकिंग जे होतं ना, त्याचे कात्री घ्या आता तुम्ही, माझ्या याच्या बारीक अशा काढाय, हे स्लिप काढून ठेवा म्हणायचे. कशा? गॅस पेटवायला, या गॅसवरून त्या गॅसला लावा. किती शिकण्यासाठी काटकसरीने प्रपंच कसा करा. साध्या गोष्टी अशा या प्रपंचात. या सगळ्यात महत्वाचं काय की जीवनामध्ये महाराज तर म्हणाले ना, कितीही दारिद्र्य असू द्या, म्हणाले कितीही गरिबी असू द्या, त्याच्यामध्ये भगवंतांनी त्या व्यक्तीला समाधान ठेवलेलंच आहे, आनंद ठेवलेलाच आहे. बघा तुम्ही रेल्वे स्टेशनला जाऊन बघा एकदा रात्री वेळ, किती लोक निराश्रित असले, थंडीमध्ये, पावसामध्ये, हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये कसे झोपलेले असतात, काय त्यांच्याकडे असतात, पण त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर खेळतानाचा आनंद आणि आपल्या पोरांच्या हातात मोबाईल असतानाचा असलेला आनंद पाहून परमात्मा आनंदाला, आणि आनंदो ब्रह्म दिव्य जाना असं उपनिषद सांगते. जिथे आनंद आहे तिथे ब्रह्म आहेच आहे. खालच्या पातळीच महाराजांना ब्रह्मानंद आपल्याला द्यायचा आहे, जो ते उपभोगताय. तर तेव्हा यदुराजाला अवधूत म्हणतात की झालं का समाधान, आता जाऊ का मी? यदुराजाला भरून आले नाही, एवढं दिव्य ज्ञान अवधूतांनी मला दिलं. असा हा शांत पुरुष, महान पुरुष, याचा सहवास किती गोड होता. इतके दिवस झाले मला हा 24 गुरूंचं ज्ञान देतोय, आता याला जाऊ द्यावं तरी दुःख आहे. जा कसं म्हणावं म्हणा यदुराजाच्या मनात नाही, आणि राहा म्हणावं तर एवढ्या मोठ्या महान सत्पुरुषाची अवज्ञा केल्यासारखं होईल, जाई म्हणता येईल. पण त्या यदुराजाच्या डोळ्यातले ते भाव अवधूतांनी पाहिले, कळलं अवधूतांना. अवधूत म्हणाले यदुराजा नको काळजी करू, मी तुझ्याबरोबर अखंड असेल म्हणाले, मी तुझ्याबरोबर अखंड असेल, अविरत मी तुझ्या जवळ असेल. यदुराजाने नमस्कार केला आणि ज्या घनदाट अरण्यात अवधूत आलेले होते त्या अरण्यामध्ये झप 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 पावलं करत टाकत यदुराजा डोळे भरून त्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत होता. ते मनोमन त्या अवधूतांच्या पादुकांना, पावलांना नवभावे नमस्कार.
ही सगळी कथा जेव्हा भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतायत, तेव्हा दोनही सख्यांचे, एकमेकांचे सखे असलेले दोघे डोळेवर भरून वाहतात. एवढं परमज्ञान अवधूताला भगवान गोपालकृष्ण जगन्नायक परमेश्वर असा जवळ बसून प्रेमाने त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. शेवटी काय असतं सज्जनो, बाबांच्या प्रवचनात मी ऐकलं की प्रेमाची खरी परिपूर्तीनं स्पर्शाशिवाय होतच नाही. खूप दिवसांनी मित्र भेटला, 10-20 वर्षांनी बालपणाचा, त्याच्यावर खूप भांडलो, ज्याचे डबे चोरून खाल्ले, एकमेकांना खूप बोललो. प्रेम किती असतं नाही का? खूप जवळचे दोन मित्र जर भेटले ना, तर एकमेकांना कधीच भद्र भाषेत बोलतच नाही, अभद्रच बोलतात. काय मेला होतास का इतके दिवस, कुठे जळाला होतास, आहे की किती प्रेम आहे पण त्याच्यावर. म्हणजे दिसलाच नाही तू, भेटलाच नाहीस, हे सांगायला सुद्धा तो प्रेमाचा ओलावा, ते प्रेम सज्जनो. आणि भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, आणि उद्धवा हे सगळं केव्हाच आहे सज्जनो, पुन्हा पुन्हा सांगतो, एकादशी स्कंद, की उद्धवा आता मला जायचंय, मला निघायचंय, मला निजधामाला निघायचंय. इतक्या वर्षांचा हा सहवास दोघांचा, आणि हा माझा परम मित्र, आणि मित्र जाऊन साधा आपल्या कॉलनीतला आपला 10वी-12वी पर्यंतचा मित्राविषयी आपल्याला किती प्रेम असतं शाळेतल्या आजही. आणि इथे तर हा जगन्नायक परमेश्वर जगत चालक आहे. ज्यांनी ज्यांनी भगवंताला पाहिलं ते सांगतात की त्याला पाहिलं की दुसरं काहीच पाहावं नाही, इतका तो गोड आहे, नाही का? इतका गोड आहे. ज्यांना ज्यांना मानसपूजेत दर्शन होतं ते सांगतात आपल्याला तर काही होत नाही, पण ज्यांना झालं त्यांच्या डोळ्यात पाहिलं तरी आपल्याला भगवंत दिसतो. इतका गोड तो भगवंत आहे. आणि अशी ही 9व्या अध्यायाची कथा संपते. 24 होतात. सद्गुरूंची आवश्यकता, सद्गुरूंचं प्रेम, आणि सगळ्यात शेवटी जाता जाता यातनं काय घ्यायचं, एक संज्ञा नाथ भागवत आपल्याला देतं, अकर्तात्म बोध. अकर्तात्म बोध या भावनेने जो राहील, मी करता नाहीच, इथे हा अध्याय संपतो. यातली शेवटची मला भावलेली, किंवा या अध्यायाच्या शेवटची जी संज्ञा आहे सज्जनो, ती आहे अकर्तात्म बोध. ही संज्ञा नाथ महाराज आपल्याला देतात, आणि इथे 9वा अध्याय संपतो. आणि आता 10व्या अध्यायाला प्रारंभ करत असताना पहिल्या ओळीमध्ये ते म्हणतात, आज आपण 5च ओव्या घेणार आहोत. त्यातल्या किती वर निरूपण महाराज करून घेणार आहेत मला नाही सांगता येणार. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. ज्याची दृष्टीच निरोज करी, त्या वाचो निसंसारी. भवरोगू दूरी न करावे, ज्या भवरोगाचे दर्पे फुंफात तापली त्रिविध तापे. मी माझे येणे संकल्पे, वाग्जल्पे जलपती. पाडली द्वैताची या दुखणा, तोंडीची चवी गेली जाणा. सुखा आला कडवटपणा, कटुवचना बोल तू श्रीराम. 3च ओव्या. नाथ महाराज भगवंताचं, भगवान गणेशाचं, गोपालकृष्णांचं चिंतन करतात, नमस्कार करतात, नमन करतात, आणि पहिलं पुन्हा शब्द येतो, ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. पहा तुम्ही 9 अध्यायापर्यंत आपण प्रत्येक याच्यात स्टार्टिंगला पाहिलंय एक वेगळीच उपमा, की मला सद्गुरु आता परीस म्हणून लागले, आता मला सद्गुरु आज धन्वंतरीच वाटतात, कधी महात्माच दिसला. अशा वेगवेगळ्या कल्पना, कधी त्यांना तो ज्योतिषीच वाटला. अशा वेगवेगळ्या संकल्पनांमधनं मी मला सद्गुरु भासतोय, दिसतोय म्हणाले. आज ते म्हणाले तू धन्वंतरीच आहे म्हणाले. सर्व रोगांचा, सर्व व्याधींचा, नवे नवे आधी आणि व्याधींचा नाश करणारा तू धन्वंतरी आहेस म्हणाले. आणि काय म्हणाले,
ज्याची दृष्टीच निरुज करी, त्या वाचोनी संसारी, भव रोगू दुरी न करवे. पहिला शब्द ओम नमो सद्गुरु. सज्जनो, सद्गुरु पब्लिक संत. गेल्या वर्षी आपण पाहिलं की सद्गुरू संत आपल्या बरेच वेळा आपल्याला भ्रम होतो की सद्गुरू कोणाला म्हणून, संत कोणाला म्हणून. माझे सद्गुरू तुमच्यासाठी संत, तुमचे सद्गुरू माझ्यासाठी संत. सद्गुरू आणि संत तसे वेगळे नाहीत, पण माझ्याला सद्गुरूला मी संत म्हणण्यापेक्षा सद्गुरू म्हणणं, नाही का. शेजारचा पोरगा आपल्या आईला काकू म्हणतो म्हणून आपण काकू म्हणावं का? नाही, आपण आईच म्हणायचं, पण त्याच्यासाठी ती काकू आणि आपल्यासाठी आपली आई आई. त्याची आई आपल्यासाठी जशी काकू, नाही का. तसं संत सद्गुरू. मग सद्गुरूंची किंवा सज्जन संतांची 3 लक्षण फार सुंदर सांगितली. एकच आता शब्दच इतका गोड आहे, ओम नमो सद्गुरु. बस धन्वंतरी वगैरे आपण नंतरच पाहू. काय संतांचं आणि काय सद्गुरूंचं सांगावं असं केलं. सद्गुरू किंवा संत जे असतात ना सज्जन, त्यांच्या 3 लक्षणांमध्ये पहिलं लक्षण असं सांगितलं की ते कायम तुर्यातीत अवस्थेमध्ये असतात. क्रमांक 2चा प्रश्न, तुर्यातीत अवस्था म्हणजे काय? उन्मनी अवस्थेच्या नंतर जी अवस्था येते ती तुर्यातीत अवस्था. मग पुन्हा प्रश्न, उन्मनी अवस्था म्हणजे काय? मनाचं उत्तंगीकरण, उन्मन होणं, अजून वर जाणं, अजून त्याचा प्रगती होणं, मनाची सूक्ष्मता वाढणं, मन उन्मन होणं, विशाल होणं. किती विशाल होणं? आपण मी सकाळीच आपल्याला सांगितलं की पूज्य श्री नंदूदादा जे आपल्याकडे आले, त्यांचे बाबा भक्तराज महाराज नर्मदेच्या काठावर असायचे. त्यांचे सद्गुरू अनंत श्री साईशानंद, अनंतानंद साईश्री हे त्यांचे सद्गुरू. भक्तराज महाराजांना म्हणजे नंदूदादांच्या बाबांना जेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली, त्यांचा अनुग्रह झाला, अनुग्रहानंतर 2च वाक्य सद्गुरूंनी भक्तराज महाराजांना सांगितली, बस भजन करो, भजन में ही सब कुछ है. बस या 2 वाक्यावर संपूर्ण आयुष्य भक्तराज महाराजांनी काढलं. आणि त्याच्यानंतर सद्गुरूच्या भेटीनंतरच नवे नवे सद्गुरूंची भेट, अनुग्रह आणि लगेच कृपा. त्या कृपेने काय झालं की भक्तराज महाराज नंदूदादा सांगत होते, आमचे बाबा 6 महिने उन्मनी अवस्थेत होते. आता उन्मनी अवस्था आपल्याला कळण्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो, कारण अध्यात्मामध्ये ही उदाहरणं दिली जातात. कारण आपण ते पाहिले, ती अवस्था आपल्याला समजू शकत नाही. मग जी समजू शकते तिच्यावरून तिकडे जावं लागतं. आपल्याला वाटतं का सगळ्या पोथ्यांमध्ये काय सांगतात, तुला अशीच उदाहरणं कशाला देतात प्रपंच. अरे आपल्याला प्रपंचाशिवाय कळत नाही म्हणून ते सांगणं. उन्मनी अवस्था म्हणजे लौकिक अर्थाने धुंद झालेला जो मनुष्य असतो ना, बेधुंद झाला, त्याला दुसरं कशाचंही भान नाही, शरीराचं भान नसतं. की आपण चिखलात पडलोय, पाण्यात पडलोय, गटारीत पडलोय, उन्हामध्ये बसलोय, थंडीमध्ये आपण अंगावर अत्यंत कमी वस्त्र असताना 4-4, 6-6, 12-12 तास थंडीमध्ये ते पडल्या, पण त्याला काहीच त्याचं नाही, धुंद अवस्था. अशी अवस्था आपण कुठे पाहिली ही सांगायची गरज नाही. पण ही प्रपंचातली वेगळी. आणि भगवंताच्या साधनेने, सद्गुरूंच्या कृपेने मनाचं उन्मन होऊन त्या बेधुंद अवस्थेमध्ये, त्या ब्रह्मानंदामध्ये तो लीन राहतो 10-10, 12-12 तास. समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज 1882 साली इंदोरला असेच 6 महिने उन्मनी अवस्थेत. 6 महिने भैयासाहेब मोडक आणि पळशीकर नावाचे 2 महाराजांचे शिष्य होते. ते कायम त्यांच्या बरोबर असायचे की महाराज जाता जाताच त्यांना त्या आनंदामध्ये ते विलीन होऊन जायचे. ते ब्रह्मानंदाची लहर यायची, त्याची जाणीव आपल्याला नाही, त्याचा आपल्याला त्याची मला व्यक्तिशः काही व्यक्तिगत मला त्याचा अनुभव नाही, पण अनुभव आपल्या सद्गुरूंना मात्र आला. त्यांनी तो सांगितला, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो की महाराज असे रस्त्यावर चिखलामध्ये पडून असायचे, पडून राहायचे. पळशीकरांनी, भैयासाहेबांनी त्यांना घ्यावं, उचलावं, घरी न्यावं, स्नान घालावं, ते त्याच धुंदीमध्ये. आणि मग ती धुंदी त्याला उन्मन अवस्था, मनाचं उन्मन होणं, मनाचं अजून
उदात्तीकरण होणं भगवंताच्यासाठी, साधनेसाठी, त्याच्या साधनेमध्ये, त्याच्या अनुसंधानामध्ये शरीराचं, मनाचं, कशाचंही भान न राहता, विशेषतः शरीराचं, त्याच अवस्थेत पडून राहणं ही उन्मनी अवस्था. त्याच्या पुढची जी अवस्था असते ती तुर्या अवस्था. धन्य जगी या गुरुवर्याच्या शेवटच्या पदेमध्ये आपल्याला तुर्यातीत असे. केवळ रामची गमती माझे गोंदावले करे, अनन्य भावे शरण गेलिया दासा सुख कर. रामचंद्र गोंधळी म्हणून होते, त्यांचा मार्तंड नावाचा मुलगा होता, त्यांनी हे पद केले. धन्य जगी या गुरुवरी हे मारुती अवतार. तसं जणू हे पहिलं लक्षण की तो तुर्यातीत म्हणजे अखंड आनंदाच्या, ब्रह्मानंदाच्या अवस्थेमध्ये भगवंत संत महात्मे सद्गुरू असतात. दुसरं संतांचं लक्षण, सद्गुरू हा शब्द आला म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना दुसरं लक्षण संतांचं किंवा सद्गुरूंचं असं आहे की ते विलक्षण एकाग्रतेमध्ये असतात. आणि त्यांची जी एकाग्रता असते ना ती समग्रतेची एकाग्रता असते. मी पडलो, मग आता आत येऊ नका, मी बसलोय, मला अभ्यास करायचा. महाराज म्हणाले मला लोकांतातही राहावं लागतं आणि एकांतातही राहावं लागतं. लोकांतात असताना सुद्धा मी एकांतात असतो, एकांतात असतो. अशी संतांची, ते आपल्याला समजू शकत नाही, आपल्याला फक्त शब्द समजू शकत. आणि तिसरं म्हणाले संतांच्या बाबतीत, सद्गुरूंच्या बाबतीत काळाचं भान त्यांना नसतं. म्हणजे भान नसते याचा अर्थ काळावर त्यांची सत्ता असते, काळ त्यांच्यावर सत्ता नाही करू शकत. आणि पुन्हा पुन्हा मला नम्रपणे सांगावं की डिसेंबर 1930 साली ब्रह्मचैतन्य महाराजांची पुण्यतिथी होती आणि वाणीरूप महाराज गोंधळ्यात होते. रामानंद महाराजांची प्रकृती अत्यंत अत्यवस्थ होती. दशमीचा दिवस, गोंधळेकर महाराजांची पुण्यतिथी. महाराजांच्या मनात असं आलं, रामानंद महाराजांच्या किती देहबुद्धी किती शून्य होती की आपण गेल्यानंतर आपल्या नावाची तिथी सुद्धा असू नये. समाधी तर नाहीच, आपलं नाव तर नाहीच, पण आपली तिथी सुद्धा नको वेगळी. आणि आज पवित्र दिवस आहे, आपल्या सद्गुरूंची पुण्यतिथी आहे, असं रामानंद महाराजांच्या मनात आलं. आणि असं वाटतं की सोडून द्यावं देव. हे वाणीरूप महाराजांच्या लक्षात आलं. पटकन त्यांनी वाणीरूप महाराजांनी एका भक्ताला सांगितलं की पांडुरंग बुवांना जाऊन सांगा की बुवा उद्या एकादशी, आज दशमी आहे, आज पुण्यतिथीचा दिवस आहे, एवढे लोक भोजन प्रसादाला आलेले आहेत. उद्या एकादशीला तुमच्या हस्ते वैदिक ब्राह्मणांचा सत्कार आणि 13 कोटीची समाप्ती. तर दशमी आणि एकादशी 2 दिवस पुढे ढकला म्हणाले. काय म्हणाले? बुवांना सांगा की बुवा तुमचं जाणं 2 दिवस पुढे ढकला. रिझर्वेशन केलेले आपण, आपल्याला जर नाही आमची गाडी, आम्हाला जायचंय. नरेंद्र मोदी वाटच पाहायला लागले आपल्या मीटिंगची. बस निरोप. मला सांगा व्यक्तिगत इच्छा काय होती की माझ्या सद्गुरूंच्या तिथीच्या दिवशी माझी समाप्ती व्हावी, पुन्हा माझी वेगळी तिथी पण नको, माझी समाधी नको, माझा जयजयकार नको, माझी तिथी नको, माझ्या गुरुच्याच चरणी मला संमिलित व्हायचंय ना, वेगळं माझं काहीच नाही. असे प्रसंग येतात बरं, प्रसंग येतात. आणि ते 1930 साली ब्रह्मचैतन्य महाराज वाडी रूपाने सांगतात की बुवा 2 दिवस पुढे ढकला. मला सांगायचं काय, संतांच्या लक्षणामध्ये काळावर सत्ता कशी गाजवावी हे आपल्या सद्गुरूंना आपल्या सत्शिष्याविषयी माहिती असावं की माझ्या सत्शिष्य काय अधिकाराचा आहे. म्हणजे बुवा 2 दिवस पुढे ढकला. तुम्हाला काय आज तरी ही खोड टाकायची म्हणले, उद्याही टाकायची. आपले पोरं सांगतो आई बोला 560 नीट मध्ये यायला लागलं, रिझल्ट आला की 250च. हा कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या पाल्याविषयी. पण महाराज म्हणाले आणि आदरणीय पांडुरंग बुवा रामानंद महाराज म्हणाले हरकत नाही, दशमी ठेवली, एकादशीचा दिवस ठेवला, म्हणजे आपल्याला 2 दिवस सांगितले ना, बरोबर द्वादशीला सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे त्या वृत्तीला सांगितलं 2 दिवस नाही, आता पुढे. काय अधिकार असेल सचिन संतांच्या लक्षणांमध्ये, सद्गुरूंच्या लक्षणांमध्ये जे आहे की तो काळावर सत्ता गाजवणारा असतो.
गाजवून दाखवतो. काय सद्गुरूंचं प्रेम असतं की माझं ते वेगळं नसावं. हे 1930 साली गोंदावल्यात घडतं. आणि सद्गुरूच्या निष्ठा असल्यानंतर सज्जनो ते म्हणाले ना की मला ते वाक्य इतकं आवडतं. वाक्य ते नाहीच आहे, ते खरं म्हणजे तो सिद्धांत आहे. कोणता? की गुरुचरित्र रिपीट्स अगेन अँड अगेन. ओनली द गुरु अँड शिष्य चेंजेस बाय ह्युमन बॉडी. तत्व तेच आहे, तत्व तेच. चंद्रशेखरच्या सासूबाई स्मिताताई बोरीकर, काय निष्ठा हो सद्गुरूंवर, काय प्रेम केलं असेल सद्गुरूंवर. आणि सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगतो की लौकिक अर्थाने कालिदास महाराज हे त्यांचे भावे होते, मोठे दीर होते. आपल्या घरातला एक आपला भाव्या म्हणजे नात्यानी आपले मोठे भाऊजी, त्यांना सद्गुरुपदी विराजमान आपल्या अंतःकरणात करायचं, त्यांच्यावरती निष्ठा ठेवायची आणि त्यांनी सांगितलेला शब्द न शब्द पाळायचा. मी परवा त्याविषयी बोललो, आता पुन्हा बोलत. केवढी निष्ठा की ते म्हणाले नाही, या वयात तुम्हाला अपत्य होणार ते होऊ द्या. आपला मोठा मुलगा विवाहाला आलेला असताना, का विवाह झाला का, विवाहाला आलेला असताना परमात्म कृपेने आपल्या वंशातला एक महान सत्पुरुष जो मागच्या जन्मात ब्रह्मचारी होता, आपले राम काका, पुन्हा तुझ्या पोटी जन्माला येत आहेत. मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आला. अचानकपणे असं व्हावं आणि सद्गुरूंनी सांगायचं की आता हे करायचं नाही. त्या सद्गुरूंच्या आज्ञेला शिरसावंद्य सस्नेह सप्रेम श्रद्धेने मेंटेन करून त्या बाळाला जन्म द्यायचा सज्जन हो, सद्गुरु निष्ठा. आणि त्या सद्गुरु निष्ठेचं फळ काय, तर आयुष्यातली शेवटची यात्रा गरुडेश्वरची. की आपल्या सद्गुरूंना पूर्णानंद स्वामी गरुडेश्वरांचं आवडतं ना. 3 वर्ष गरुडेश्वराला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या समाराधनेच्या स्वयंपाकाची सेवा स्मिता त्यांनी केली. 3रं वर्ष होतं. आपले सद्गुरू सांगतात, या वर्षी माझ्या बरोबर चला तुम्ही, पुढच्या वर्षी आपलं जाणं होईल का ना माहित नाही म्हणाले. गेल्या गरुडेश्वरला गेल्या, उत्तम स्वयंपाक करून स्वामींची समाराधना, सगळे ब्राह्मण भोजन, स्वामींचा नैवेद्य, पूर्णानंद स्वामींचा नैवेद्य, दर्शन, संध्याकाळची पालखी, सद्गुरूंच्या बरोबर त्यांच्या गाडीमध्ये, त्यांच्या बरोबर आयुष्यातली ही यात्रा. आणि ती यात्रा परत पुन्हा गुंजेला आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांच्या बरोबर येत असताना, त्यांच्या जवळ बसलेल्या असताना, आणि आपले सद्गुरू अखंड नामामध्ये असतात, अखंड ते नाम घेतायत. आणि सद्गुरूंचा अंतकाळ आणि आपला अंतकाळ ते नाम घेत असताना त्यांच्या पायाशी व्हावा. एवढंच नाही सज्जन, तर सद्गुरूंच्या चितेजवळ आपली चिता जळावी आणि सद्गुरूंच्या अस्थींबरोबर आपल्या अस्थी, सचिष्याच्या अस्थी प्रयागला, कृष्णेला आणि गोदावरीच्या बरोबर शेवटचं आयुष्य आपल्या देहाचं, पंचमहाभूताचं जे शरीर मिळालं त्यातलं अस्थि आणि रक्षा विसर्जन सुद्धा सद्गुरूंच्या बरोबर व्हावं. हे सगळं होत असताना आठवण येते ब्रह्मानंद महाराजांनी आनंद सारखे ब्रह्मचैतन्य आणि आनंद सारखे. ब्रह्मचैतन्य महाराज देहात असताना म्हणाले की बुवांना मी घेऊन जातो म्हणाले तुमच्या अस्थी. आनंद सागरांनी 1907ला देह ठेवला. महाराज हरद्याला होते, त्यांना कळालं काय सद्गुरूंचं चरित्र आहे, काय संत चरित्र. महाराज म्हणाले मी घेऊन जातो. संतांच्या बोलण्याचा अर्थ आपण आपल्या प्रापंचिक बुद्धीने लावूच नाही. 1907, 8, 9, 10, 11, 12, 13 इतकी वर्ष गेली. 1913ला महाराजांचं देहावसान झालं. महाराजांच्या अस्थी गोंधळून पहिल्यांदा घारद्याला गेल्या. तेव्हा लक्षात आलं अरे महाराजांनी इथे आनंद सागरांच्या अस्थी गेल्या. मग त्या आणि ह्या दोन्ही अस्थी बरोबर प्रयागला गेल्या. अस्थि रूपाने सुद्धा मीराबाईंच्या चरित्रामध्ये मीराबाईंना म्हणाल्या होत्या की आपल्या सद्गुरूंच्या जवळ आपण कायम कसं राहावं म्हणाले. त्याच्याजवळ कायम तर राहणं शक्य नाही. मी स्त्री देह आहे, त्याचा पुरुषांचा.
जगामध्ये वावरताना तुम्ही सगळेजण आपल्याकडे स्त्री पुरुष या नजरेने, नर मादीच्या नजरेनेच प्रापंचिक लोक पाहणार आहेत. ती म्हणाली, मला असं वाटतं की आपली चिता सद्गुरूंनी रचावी, चंदनाची चिता रचावी, सद्गुरूंनी त्याच्यावर आपला देह ठेवावा, सद्गुरूंनीच त्याला आज्ञा द्यावी, सद्गुरूंनीच ती रक्षा स्वतःजवळ ठेवावी, आणि मग त्यांनी ती रक्षा आपल्या कपाळाला लावली तर मी आयुष्यभर सद्गुरूंच्या सहवासात, अखंड सहवासात. ही कल्पनाच किती उदात्त आणि विशाल, आणि सद्गुरु कृपेच्या, माफ करा, सद्गुरूच्या प्रेमाचा केवढा परमोच्च बिंदू असतो. मला तुम्हाला नम्रपणे सांगायचं काय की 1930 ला नवे प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये अशा कथा आहेच. सद्गुरूंच्या आणि सच्चिष्टांच्या मनात तुमच्या माझ्या या वेळेला काय येतं, व तो काळ वेगळा होता, ते फार मोठे होते, ते असेच होते, मग आपल्याला साधेल का नाही? सज्जनो, आपल्याला साधण्यासाठीच मी तुम्हाला म्हटलंय की आजचा विषय आहे की आपल्याला काय शिकायचंय, कशासाठी हा सद्ग्रंथ वाचन आणि चातुर्मास आपल्याला हे शिकायचंय. मला तसं व्हायचंय. ते जमेल का? निश्चित जमेल. कशाने जमेल? महाराज, पुन्हा महाराजांचं वाक्य की तळमळ हा परमार्थाचा प्राण. तळमळ पाहिजे की मला ते मिळवायचं नाही का? प्रत्येकाला माहिती, लग्न, माफ करा, डिग्री घ्यायच्या आधी मला चांगला क्लास मिळायला पाहिजे, डिस्टिंक्शन मिळायला, अखंड ते झालं की चांगलं पॅकेज, चांगली कंपनी मिळायला पाहिजे, ते झालं की चांगला जोडीदार मिळायला पाहिजे. नॅचरल आहे सगळं आधी, या काहीच नाही. अखंड ध्यास त्याचा असतो की ते मिळावं, ते मिळावं, पण हे कधीच थांबणार नाही. मग आता ते शाश्वत मिळावं, आणि ते शाश्वत जर काही असेल सज्जन तर ते शाश्वत आहे सद्गुरु इज इक्वल टू नाम, आणि इज इक्वल टू शाश्वत समाधान, ऍब्सोल्यूट सॅटिस्फॅक्शन. हा सद्गुरूंचा विषय. त्या भगवान वरद नारायणाच्या चरणी, त्याच्या कृपेने आज नाथांच्या, सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. आणि आयुष्यामध्ये केवढंही मोठं संकट आलं तरी त्या संकटातून अतिशय सभ्यतेने, शक्तियुक्त अंतःकरणाने त्या प्रश्नाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य देणारा अभंग नाथ महाराजांनी दिला, जो आपली नित्याची प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण करूया आणि याचं निरूपण सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता प्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा नको खेद करू, कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत से, जाणत से. आवडीने भावे सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. तुझ मोकलील ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे. जैसी स्थिती आहे, तैशा परी राहे.
कौतुक आहे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे सर्व आहे आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे सद्गुरुनाथ महाराज